नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. माझ्या प्रियांका माने रेसिपीज, कुकिंग्स, निगेटिव्हिटी अँड क्लासेस टिप्स ह्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला हरितालिकेची पूजा कशी करावी त्याची संपूर्ण कथा आणि त्याची आरती तुम्हाला मी सांगणार आहे. तर बघा ह्याचं महत्त्व आधी बघा. ह्याचं महत्त्व म्हणजे आपली हरितालिकेचा जो उपवास असतो तो कुमारिकांनी सुद्धा केलं तरी चालतो. कुमारिकांनीच करायचा असतो आपल्याला वर चांगला भेटण्यासाठी. आणि ज्या सवासीन आहेत ज्यांचं लग्न झालेलं आहे तर त्यांनी आपल्याला असाच नवरा भेटावा किंवा त्याचं आयुष्य वाढण्यासाठी तुम्ही हे व्रत करू शकता. त्याच्यानंतर हे कसं करावं, ह्याची मांडणी कशी असावी. तर बघा, एक स्वच्छ जागा देवाऱ्यापासली आपल्या स्वच्छ पुसून घ्यायची. त्याच्यावरती पाट मांडायचा. त्या पाठावरती एखादं स्वच्छ वस्त्र नवीन त्या ठिकाणी स्वच्छ हातरायचं. आणि त्याच्यावरती ही जी हरितालिकेची मूर्ती आहे तर ही अशी बाजारामध्ये तुम्हाला भेटून जाईल. ही अशी मूर्ती घ्यायची. त्याच्यामध्ये गणपती असावा, पिंड असावी. कारण ही पूजा शंकराची करतात. म्हणजे जे पार्वती माता होती ती शंकराची पूजा करत होती वर पाहिजे म्हणून. आणि गणपती आहे हा आपला प्रतीक आहे. आपण कोणतेही कार्य करताना गणपती प्रथम आपण पूजन करतो. त्याच्यामुळं जी मूर्ती तुम्ही आणणार ती मध्ये गणपती आणि पिंड असावी. त्याच्यानंतर आपल्याला आघाडा लागणार आहे. म्हणजे ज्या पालव्या असतात त्या पालव्या आपण ह्या साईडला हराळी वगैरे आपण साईडला अशी मांडायची. त्याच्यानंतर एखादं फळ मांडायचं, निरंजन ठेवायचे. आणि नैवेद्यासाठी तुम्ही जर खिचडी खात असाल म्हणजे पहिले फळांवरती पकडायचे. आत्ता आपल्याला म्हणजे काही काहींना फळं नाहीच सूट होत तर तुम्ही खिचडी करू शकता. तर त्यावेळेस खिचडीचा नैवेद्य किंवा तुम्ही साखर दूध वगैरे टाकवलं तरी चालेल. त्याच्यानंतर निरंजन आणि ओटीसाठी आपल्याला गहू. तर त्याच्यामध्ये मी हळकुंड, खोबरं, सुपारी असं मी घेतलेलं होतं आणि ते मी ह्याच्यामध्ये ठेवलेलं होतं. ते मी पूजन केलं आत्ता. हळदी कुंकू लावले तुम्ही बघू शकता. भस्म अर्पण केलं आहे पिंडीला. आणि ते गहू आणि हळकुंड, खोबरं आणि सुपारी याची मी ओटी भरलेली आहे दोघींची. आणि आता माझ्याकडे एक पुस्तक आहे. आता ह्याचं महत्त्व तुम्हाला समजलं, ह्याची पूजा कशी करावी ती. ही पूजा उद्या काढायची असते. म्हणजे सकाळी आज मांडली तर उद्या काढायची आणि 12च्या तिचं पूजन, आरती, नैवेद्याची करायची असते. तर बघा, माझ्याकडं संपूर्ण चातुर्मास म्हणून एक पुस्तक आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला हरितालिकेची कथा आहे. हे बघा, ही कहाणी ही वाचायची. मी वाचून दाखवणार आहे तुम्हाला पूर्ण. आणि हिची आरती पण आहे तर ती मी आरती पण तुम्हाला म्हणून दाखवणार आहे. जर तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तुम्ही ह्याच्यातली कथा आणि आरती तुम्ही ऐकू शकता. हे बघा, मी अशी रांगोळी वगैरे काढलेली आहे. हे बघा, नैवेद्यासाठी पाणी ठेवलेलं आहे. आणि अशी छानशी मी त्याच्या डोक्यावरती एक वस्त्र टाकलेलं आहे मी लाल कलरचं. तुमच्याकडे हिरवा असेल तर तुम्ही हिरवं पण टाकू शकता. आणि त्याच्यावरती मी फुलं घातलेली. तर असं मी याचं पूजन केलेलं आहे. तर आता आपण याची कथा बघूया. बघा, मी कथेचं वाचन करते. कहाणी हरितालिकेची. एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसली होती. पार्वतीनं शंकराला विचारलं, महाराज, सर्व व्रतात चांगलं असं व्रत कोणतं? श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असलं तर मला सांगा आणि मी कोणत्या पुण्याईनं आपले पदरी पडले हे मला सांगा. तेव्हा शंकर म्हणाले, जसा नक्षत्रात चंद्रश्रेष्ठ, ग्रहात सूर्यश्रेष्ठ, 4 वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ, देवात विष्णू श्रेष्ठ, नद्यात गंगा श्रेष्ठ, त्याप्रमाणे हरितालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे. ते तुला सांगतो. हेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्यानं तुम्हाला प्राप्त झालीस. ते एक. हे व्रत भाद्रपद महिन्यातील पहिल्या तृतीयेला करावं. ते पूर्वी तू कसं केलंस ते मी तुला आता सांगतो. तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावं म्हणून मोठं तप केलंस. 64 वर्ष तर झाडाची पानं खाऊन होतीस. थंडी, पाऊस, ऊन ही तिन्ही दुःख सहन केलीस. हे तुझे श्रम पाहून तुझ्या बापाला फार दुःख झालं व अशी कन्या कोणाला द्यावी अशी त्याला चिंता पडली. इतक्यात तिथं नारद मुनी आले. हिमालयानं त्यांची पूजा केली व येण्याचं कारण विचारलं. तेव्हा नारद म्हणाले, तुझी कन्या उपवर झाली आहे. ती विष्णूला द्यावी. तो तिचा योग्य नवरा आहे. त्यांनीच मला तुझ्याकडे मागणी करण्यास पाठवले आहे म्हणून इथं मी आलो आहे. हिमालयाला मोठा आनंद झाला. त्यानं ही गोष्ट कबूल केली. नंतर नारद तेथून
विष्णूकडे आले. त्यांना ती हकीकत कळवली व आपण निघून दुसरीकडे गेले. नारद गेल्यावर तुझ्या बापाने ही गोष्ट तुला सांगितली. ती गोष्ट तुला रुचली नाही, तू रागवलीस. असं पाहून तुझ्या सखीनं रागवण्याचं कारण विचारलं. तेव्हा तू सांगितलंस, महादेवावाचून मला दुसरा पती करणे नाही असा माझा निश्चय आहे. असं असून माझ्या बापानं मला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे. ह्याला काय उपाय करावा? मग तुला तुझ्या सखीनं एका घोर अरण्यात नेलं. तिथं गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली. जवळच एक गुहा आढळली. त्या गुहेत जाऊन तू उपास केलास. तिथं माझं लिंग पार्वतीसह स्थापिलस. त्याची पूजा केलीस. तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता. रात्री जागरण केलंस. त्या पुण्यानं इथलं माझं आसन हल्लं. नंतर मी तिथं आलो, तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितलं. तू म्हणाली तुम्ही माझे पती व्हावं याशिवाय दुसरी इच्छा नाही. नंतर ती गोष्ट मी मान्य केली. मी गुप्त झालो. पुढे दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजा विसर्जन केलीस. मैत्रिणीसह त्याच पारणं केलंस. इतक्यात तुझा बाप तिथं आला. त्यानं तुला इकडं पळून येण्याचं कारण विचारलं. मग तू सर्व हकीकत सांगितलीस. पुढं त्यानं तुला मलाच देण्याचं वचन दिलं. तुला घेऊन घरी गेला. मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केली. अशी या वृत्तानं तुझी इच्छा पूर्ण झाली. याला हरितालिका व्रत असं म्हणतात. याचा विधी असा आहे, ज्या ठिकाणी हे व्रत करावेचं असेल त्या ठिकाणी तोरण बांधावं, केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावं, पुढं रांगोळी घालून पार्वतीसह महादेवाचं लिंग स्थापन करावं, षोडोपचारांनी त्याची पूजा करावी, मनोभावी त्याची प्रार्थना करावी. नंतर ती कहाणी करावी व रात्री जागरण करावं. या व्रतानं प्राणी पापापासून मुक्त होतो. 7 जन्माचं पातक नाहीसं होतं. राज्य मिळतं. स्त्रियांचं सौभाग्य वाढतं. ह्या दिवशी बायकांनी जर काही खाल्लं तर 7 जन्म वंध्या होतात. दैंद्र येतं व पुत्रशोक होतो. कहाणी ऐकल्यावर सुवासिनींनी यथाशक्ती वाण द्यावी. दुसरे दिवशी उत्तरपूजा करावी आणि व्रताचं विसर्जन करावं. ही 60 उत्तराची कहाणी. 5 उत्तरी देवा ब्राह्मणांचे दारी, गायीची गोटी, पिंपळाचे पारी, सुफळ संपूर्ण. श्री हरितालिका. बघा आता हरितालिकेची आरती. जय देवी हरितालिके सखी पार्वती अंबिके, आरती ओवाळीते ज्ञानदीप कळिके. हर अर्धांगी वससी जासी यज्ञा माहेरासी, तेथे अपमान पावसी यज्ञकुंडीत गुप्त होसी. जय देवी हरितालिके सखी पार्वती अंबिके, आरती ओवाळीते ज्ञानदीप कळिके. रिघसी हिमाद्रीच्या पोटी कन्या होसी तू गोमटी, उग्र तपश्चर्या मोठी आचरसी उठा उठी. जय देवी हरितालिके सखी पार्वती अंबिके, आरती ओवाळीते ज्ञानदीप कळिके. ताप पंचाग्नी साधने धूम्रपाणे अधोवदने, केली भूपोषणे शंभूभ्रतारा कारणे. जय देवी हरितालिके सखी पार्वती अंबिके, आरती ओवाळीते ज्ञानदीप कळिके. लीला दाखवसी दृष्टी हे वृत्त करिसी लोकांसाठी, पुन्हा वरिसी दुर्जटी मज रक्षावे संकटी. काय वृणु तव गुण अल्पमती नारायण, माथे दाखवी चरण चुकवावे जन्म मरण. जय देवी हरितालिके अंबिके सखी पार्वती अंबिके, आरती ओवाळीते ज्ञानदीप कळिके. बघा मी तुम्हाला संपूर्ण माहिती, कथा आणि आरती याचं तुम्हाला मी संपूर्ण माहिती सांगितलेली आहे. तर माझा चॅनल आवडल्यास नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि माझ्या कमेंट बॉक्समध्ये कळवा. धन्यवाद.